नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी किचनमध्ये उभे आणि बऱ्याच वेळा किचनमध्ये उभा राहून मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत. माझ्यासारख्या अशा अनेक माझ्या सबस्क्रायबर बहिणी असतील किंवा यूट्यूबर बहिणी असतील किंवा अनेक अशा स्त्रिया असतील ज्या बऱ्यापैकी आपल्या जेवणातला काल ह्या किचनमध्ये व्यतीत करत असतात. तर ह्या किचनशी निगडीत एक माझी अशी आठवण आहे की जी तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला देखील ती अतिशय उपयुक्त ठरेल. तर असं झालं की माझा मुलगा लहान होता, जवळपास 2000चा कालावधी असेल, 2000. तर आता बघा, गडबड असते घरी, तुम्ही घरी किती पण हुशारीनं वागा, पण आपल्या घरी एक धोकादायक वस्तू नेहमी असते आणि त्याच्यासोबत आपण बऱ्यापैकी कालखंड व्यतीत करत असतो. ती म्हणजे आपल्या घरातला सिलेंडर आणि आपल्या घरात असणारी शेग. तर काय झालेलं म्हणजे माझी नेहमी गडबड असायची, शाळेला जाण्याची, काम करण्याची, कामं उरकण्याची. मी आणि ग्रामीण भागात नोकरी केल्यामुळे मला इतका सपोर्टिव्ह, म्हणजे जरा एखादं रेंटवर जरी घर घेतलं तर इतकं ते सुसज्ज किंवा हे नसायचं. कॉमन टॉयलेट असायचं, कॉमन नळ असायचा, बऱ्याच गोष्टी कॉमन असायच्या, सेपरेट असतील असं काय नाही. तर त्या काळात ज्या घरात मी राहत होते तिथं किचनचा कट्टा पण नव्हता. खाली ठेवलेला आम्ही शेगडी. शेगडी कशावर ठेवलेली तर विटांवरती, आणि विटांवरती शेगडी ठेवल्यामुळं आता जो काय घोळ झाला आणि ज्या काही गोष्टी घडल्या माझ्यासोबत त्या तुम्ही आता निवांतपणे ऐका. तो प्रसंग तुमच्या देखील उपयोगी ठरेल. तर झालं असं की बरेच दिवस मी या शेगडीकडं पूर्ण दुर्लक्ष केलं. ती फडफड वाजायची किंवा खालून तिचा जो पाईपचा भाग होता तो असा सडलेला आणि त्याचे तुकडे पडलेले. जो भाग की गॅस म्हणजे पास करायचा फ्लेमसाठी, तर मी लक्षच दिलं नाही. आणि एकदा असंच झालं की खालून इतका गॅस म्हणजे सिलेंडरचा तो बाहेर पडला आणि मला माहीतच नाही, मी लक्षच दिलं नव्हतं. तर थोडासा वास आल्यासारखं मला वाटलं, पण घर मोठं होतं आणि ते लगेच असा फोडला वगैरे नाही. मग मी सहज म्हणजे तिथं असे गेले किचनमध्ये, तर माझ्या मागून माझा लहान मुलगा आला आणि त्यानं काय केलं, तिथं जवळच पडलेला लायटर असतो की नाही, तो लायटर घेतला आणि लायटर घेतल्यामुळं तो खेळत खेळत त्याचा मुलांना कसे कट 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 वाजतो म्हटल्यावर ते काय करतात, ते वाजवत राहतात. तसंच तो वाजवायला सुरुवात केली त्यानं. आणि असं झालं की तो किचनच्या दरवाज्यात जवळ गेला आणि त्यानं कटकन असं लायटर वाजवला. तसं तो त्याच्या हातातल्या लायटरच्या जो छोटासा स्पार्क झाला, त्या स्पार्कनं समोरची गॅसची 10 फुटावरची शेगडी पेटली आणि मोठा जाळ झाला आणि शेगडी पेटली आपोआप, म्हणजे फ्लेम पेटली. खालून मी वाकून बघितलं तर खाली पण फरफर फरफर अशी अशी जाळाची ज्योत मोठ्या प्रमाणात फरफरत होती. पटकन आता किचन कट्टा नव्हता, बाजूलाच सिलेंडर होतं. पटकन जाऊन मी काय केलं, खालून तो सिलेंडर बंद केला. पण मला हे कळेना, म्हणजे माझ्या समोरनं तो जाळच कित्येक दिवस जात नव्हता आणि मी घरात पण कोणाला सांगितलं नाही, कारण मलाच अक्कल नव्हती इतकी की बाबा ते गॅस वगैरे, ते सिलेंडर शेगडी दुरुस्त वगैरे करून घ्यायची असते. तर असा माझ्यासोबत हा भयानक प्रकार घडलेला होता. घरात तर मी कोणाला कित्येक दिवस सांगितलं नाही की हे असं झालं आणि स्फोट झाला असता वगैरे, पण माझ्या नजरेसमोरून तो जाळ जात नव्हता, इतका उंच. आणि बघा, आता मी जर तिथं नसते, मी काहीतरी कामानिमित्त आत बाहेर करायला गेले आणि जर मुलग्यानं जर तो मग हे केला असता आणि अजून थोडा वेळ गेला असता तर त्या गॅसचा म्हणजे स्फोट हा 100% झाला असता. तर अशी ती घटना. आणि म्हणून मी आता काय करते, जरा कुठं काही शंका आली शेगडीची तर ताबडतोब ते रिपेअरिंग करून घ्यायची. थोडासा जरी वास आला तर कधी कधी काय होतं, त्याची बटणं असतात नाही, आपण फिरवतो आणि ते चालूच राहतं. आणि किंवा काय होतं, ते लूज झालेले असतात, तो बंद करायला गेलं, जरा फिरवला की गॅसच पूर्ण जातो
किंवा वाऱ्याने देखील गॅस जातो. म्हणून त्याची बटणं सुसज्ज केली. हवेमुळे, वाऱ्यामुळे, मोठ्या झोतामुळे देखील गॅस बंद होते. उतू गेलेल्या दूध 100% जातं, वरण जातं. अशा प्रकारे कधी कधी मटणाचा रस्सा पण उतू जातो. तर त्यावेळी ती शेगडी पूर्णतः दुरुस्ती केली पाहिजे, स्वच्छ केली पाहिजे. आणि वर्षातून एकदा नाहीतर 6 महिन्यातून एकदा तिचं रिपेअरिंग करून घेतलं पाहिजे. आणि ही गोष्ट माझ्या इतकी डोक्यात बसली ना, जरा जरी शेगडीशी काही रिलेटेड गोष्टी घडल्या की ताबडतोब मी फोन करतो. पैशाचा विषय नाही, विषय जसं ती शेगडी आपल्याला जगण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी उपयोग आहे ना, तशीच ती आपली घात करण्यासाठी देखील फार मोठा हातभार लावू शकते. म्हणून प्रत्येक गृहिणीनं आपण किचनमध्ये काम करत असताना गॅसची शेगडी आणि सिलेंडर आणि तिचा पाईप यावर नक्की लक्ष दिलं पाहिजे. जर आपण या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर घरात कधी आपण एकटेच असतो असं नाही, घरातले बरेच लोक आपल्यासोबत असतात. म्हणजे बरेच लोक म्हणजे 4 असतील, 10 असतील, त्याच्या घरावर डिपेंड आहे. तर हा जीवाशी खेळ आहे. म्हणून मला हा प्रसंग तुमच्याशी शेअर करावासा वाटला. तुमच्या देखील आयुष्यात असे काही भयानक प्रसंग घडले असतील किचनमध्ये किंवा कुकरसोबत पण घडतात, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी मला देखील सांगा. म्हणजे तुमचा अनुभव अधिक माझा अनुभव असा आपल्या अधिक ज्ञानात भर पडेल आणि अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांना आपण मदत करूया. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, उपयोगी आहे का ते नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये जा आणि कमेंट करा. धन्यवाद.